नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर आता मला सासरी जायचं आहे. माझे अनुचे पप्पा घ्यायला आले आहेत, तर त्यामुळे इथे ना बॅग पॅक करणं चालू आहे. काल बऱ्यापैकी आवरली होती, पण वरचे जे धुतलेले वगैरे कपडे असतात ना, तेच मला इथे भरायचे आहेत. मग तेच चाललं आहे. किती स्लो काम चालू आहे पाहू शकतात. सासूरवरून माहेरी येताना इतकं फास्ट काम करते मी, म्हणजे बॅग पॅक आपण फास्ट करतो. आधीच आठवडाभर करून ठेवतो. सासरला चालले तरी पण अजून जाऊपर्यंत बॅग पॅक झालेलं नाही आहे. पण ठीक आहे, चला आता कधी ना कधी सासरला तर जावंच लागतं. आणि थोडे दिवस सासरला, थोडे दिवस माहेरला, आणि थोडे दिवस आम्ही सिटीमध्ये तिकडे रायगडला असतो. त्यामुळे मग होऊन जातं सगळं. आणि बॅग पॅक तर आहे ना, अख्ख्या सुट्टीमध्ये इतक्या वेळा करावं लागते की बापाच्या बाहेर. ऑलमोस्ट झाली माझी बॅग पॅक. आता फक्त त्यांना बाहेर दिली की गाडीला लावा वगैरे बॅग. आले मी शेतामध्ये, कारण माहेरून जाताना शेतामधून सगळं काही नेतो. मम्मी सगळं भरणार होती, पण तिला म्हणलं काहीच नको देऊ. रायगडला जाताना मी नेते सगळं, आता काहीच नको देऊ. पण मम्मी म्हणलं की थांब, मी थोडंसं आणते. म्हणलं तू थांब, जेवायला वगैरे वाढ सगळ्यांना, मी आणते थोडेफार वांगे वगैरे, कारण शेतामध्ये बऱ्यापैकी आहे, म्हणजे घरचं खाण्यापुरतं बहिणीचं वगैरे. त्यामुळे मग इथे वांगे आणायला मी आता आले आहे. आणि हे सगळे गावरान आहे ना, म्हणजे त्यांना औषधं वगैरे जास्त काही आम्ही वापरत नाही. त्यामुळे गावरान आहे ना, त्यामुळे त्याची टेस्ट ना इतकी भारी लागते ना. आम्ही थोडंफारच आणतो भाजीपाला वगैरे. आमच्या इथं शनिवारचा बाजार असतो, थोडंफारच भाजीपाला वगैरे आणतो. पण घरचं जे असतं ना, ते खरंच खाऊन उरतं. असं नेहमी भाजीपाला वगैरे आणल्याच्यानंतर लगेच संपतो, आठवड्याला आणावं लागतो. पण घरचं असतं ते खाऊन उरतं. आणि शेजार पाजारचे पण नेतात, आम्ही पण आणतो. त्यामुळे मग हे नक्कीच बेस्ट आहे गावाकडे. यामुळेच मला खूप आवडतं. आणि जेव्हापासून शहरात गेले आणि तेव्हापासून गावाकडची अजून ओढ लागली, किंवा मग किंमत कळते ना, तसं झालं आहे. जेव्हा माणूस लांब जातो तेव्हा गावाकडची वगैरे किंमत कळते, किंवा माणसाला पण माणसांची किंमत कळते जेव्हा लांब जातो तेव्हा. तरी ते भोपळा वगैरे, इकडे पण वेली आहेत भरपूर भोपळ्याच्या, हे विकायला पण नेतात दादा वगैरे. तर मग तेच आता घरी आणला, सगळं निघालो आता आम्ही. जायचं तुला डगू बाय कर सगळ्यांना. हा, घेतलं. बाय बाय. रडू नको बरं का, असं नाही काय रडू नका. नाही डल्ला, तुम्हाला काय फरक पडतो? आता लय बोलायला लागली. बाय. काय फरक पडणार. आली ना, आय लाईक पिते. चल पिते. आली ना बाबू, मला फोन करा बर का बाबू, फोन करा माघारी ये. काय येते येते थोडे दिवस येतील ना आंब खायला. आंबा उतरले या. हा, तात्यांना थँक्यू म्हण की, हातात हात दे की. थँक्यू बोलशील तात्यांना, शेक हँड दे. हातात हात. मग काय, तिच्याच केस वडू पार तिला ही केलंय. पण बर का बाबा, फोन करतील ना. बाय कर एकदा. माझं पायच नाही पचत. पायला मस्त हवा लागते. हा, अब गिरते जाएगा ना. तोंडाला बांधले तरी पण सगळे बाय बाय करत आहे, आसपासचे शेजारचे वगैरे. हेच गावाकडे ओढ असते, आणि गावाकडची माणसांची तेवढी माणुसकी वगैरे असती. ट्रेन जाते आमच्याच घराच्या समोरूनच, पण हे कंपाऊंड बनवले आहे त्यामुळे तुम्हाला काही ट्रेन आता दाखवताच येत नाही मला. मागच्या सुट्टीला आले होते तेव्हा तुम्हाला ट्रेन रोज दाखवत होते मी, कारण तेव्हा कंपाऊंड वगैरे बनलं नव्हतं आमच्या घरापासलं. बाकी मग हे काही 6 महिन्याचं काम नाही आहे कंपाऊंड वगैरे बनवणं.
दौंडमध्ये आले आहे आता. दौंडमध्ये हे शिवाजी चौक वगैरे हे सगळं ओळखीचं आहे. आणि इथे माझी शाळा आहे, भीमस्थळी शिक्षण संस्था. म्हणजे मी दौंडला, ही बघा समोर दौंडला मी शाळेला येत होते. त्यामुळे ना हे सगळ्या रस्ते, सगळे आठवणी वगैरे सगळं मेमरीज क्रिएट राहतं. जास्त काही शूट घेतलं नाही. घरी आल्याच्या नंतर आम्ही थोडंफार स्वयंपाक नाही करायचा होता आम्हाला, कारण घरूनच मम्मीने जेवून घातलं होतं आम्हाला. मग हॉस्पिटलला आलो होतो, अनुला पट्टी वगैरे केली आणि तिला तिच्या पप्पाने पुस्तक वगैरे आणले होते. मग ते स्टडी वगैरे करत होती. अनुच्या पप्पा निवांत आराम करत होते. आम्ही छान असा आराम केला. दुसऱ्या दिवशी उठल्याच्यानंतर परत आम्ही हॉस्पिटलला गेलो, कारण अनुला 7 ते 8 दिवस हॉस्पिटलमध्ये म्हणजे ते पट्टी वगैरे करायचं होतं, जे पायाला तिला भाजलं आहे ना त्यासाठी. मग तिला 7 ते 8 दिवस आम्हाला यायचं होतं रोज हॉस्पिटलमध्ये. नंतर परत दुसऱ्या दिवशी चेंज वगैरे केला आणि आता स्वयंपाकाला लागायचं आहे. आठवडाभर काही जास्त स्वयंपाक केला नाही, थोडाफारच केला असन. आठवडाभरच म्हणते, महिनाभर मी जवळजवळ मम्मीकडे होते, अगदी थोडंफार केला असन. आणि इथे कसं आता म्हणजे सासूबाई करतात बरं का, पण आता आम्ही जास्त दिवस काही तर राहत नाही, महिनाभर येतो, मग त्यांनाच करायला लावायचं. हे काही मला योग्य वाटत नाही, म्हणून फक्त आता इथे आज मी भात करणार आहे, कारण आम्हाला थोडंसं बाहेर पण जायचं होतं. कुठे काय ते सांगतेच तुम्हाला नंतर. मग बाकी सगळं शिजवून वगैरे घेतलं होतं भाताचं, फक्त आता मला इथे फोडणीला टाकायचा होता भात वगैरे केला. आणि नंतर मग बघा अनुचं कशी मस्ती चालू आहे. तिला एवढं दुखतंय ते पायाला, तरी पण तिची मस्ती चालू आहे. असं पट्टी वगैरे बांधल्याच्या नंतर वाटतं की काय खूपच लागले की काय. तिला थोडंसं चालायला शिकवत होते मी. आणि आम्ही इकडं हॉलमध्ये झोपते, कारण बेडरूममध्ये सगळी धान्याचे वगैरे गोणे आहे, त्यामुळे काही जागा पुरत नाही. कधी हॉलमध्ये कधी बेडरूममध्ये असं चाललं आहे आमचं आता. मग तिच्याशी थोड्याशा गप्पा मारत होते की इकडून तिकडून कसं काय म्हणजे दिवसभरात काय काय झालं आहे. आणि तिला थोडं एंटरटेनमेंट केलं ना की तिला पण भारी वाटतं. आणि ती चालून दाखवत होती, मम्मी बघ मी आता बरी झाली, मी चालायला येते मला, कारण ते आठवडाभर जवळजवळ बसून होती. आता परत कमेंट येतील, कारण तुम्ही सगळे व्लॉग पाहत नाही की अनुच्या पायाला काय झालं आहे म्हणून. तर अनुच्या पायाला आहे ना तवा भाजला आहे, जो की लोखंडी तवा असतो ना तो भाजला आहे. खूप जास्त भाजला होता, म्हणजे आयुष्यात पहिल्यांदाच असं काहीतरी भाजलं आहे. आणि पहिल्यांदा ती एवढी जास्त रडली आहे, त्यामुळे खूप जास्त वाईट वाटतं. बाकी मग माझ्या सासूबाईंची वगैरे सगळ्यांच्या अंगठ्या अशा गोळा करून अनुनी घातल्या आहेत 4 बोटामध्ये. 5व्या बोटामध्ये पण घातली होती, पण ती कुठं काढून टाकली, हरवून टाकले काय माहिती. आणि बघू शकतात कशी दाखवती आहे की बघू मला किती अंगठ्या आहेत, असं शायनिंग वगैरे करून. आणि बघा बँडेजच्या पट्टी काढल्याच्या नंतर असं एवढं काहीसं भाजलं आहे अनुच्या पायाला. खूपच म्हणजे मला खूप वाईट वाटतं. ठीक आहे, आता काय जे व्हायचं नशिबात जे असतं ना ते लिहिलेलं ते होतंच. दुपारी मग अनुला झोपवलं होतं, पण ती काही झोपली नाही. मग आली माझ्या फ्रेंडच्या घरी, कारण हिच्या घरी नेहमी येते मी आल्याच्या नंतर. तिथं चाललं होतं काहीतरी मोबाईलमध्ये, मग तिला म्हणलं की चल थोडंसं व्हिडिओ काढूया. आल्याच्या नंतर मी जवळजवळ ना दिवसभर इथे होते. सकाळी आले होते 11 वाजता, तर दिवसभर इथेच होते. आणि नंतर संध्याकाळच्या टायमाला इथे शूट करायला लागले आहे. तिथं झाडून वगैरे घेतल्याच्या नंतर संध्याकाळी स्वयंपाक वगैरे बनवायचं होतं. ती म्हणली थांब इथेच खाऊन जा आजच्या दिवस. मग स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे. आत्ताच आम्ही दोघीच बनवणार आहे, बिर्याणी बनवणार आहे, व्हेज बिर्याणी. आणि अनु झोपली होती, तिला म्हणलं थोडंसं काहीतरी ॲक्टिंग कर गं. तिचं काय ॲक्टिंग करणं चालू आहे. तिला कार्टून लावून दिलं होतं, त्यामुळे तिचं चालू राहील. मला एक प्रमोशनल व्हिडिओ पण बनवायचा होता, जो की आपण फ्रेंडसोबत बनवतो असा. तो की तुम्ही इंस्टाग्रामला पाहिलाच असेल, खूप दिवस झाला आता त्याला. आणि ही दर्शू माझ्या फ्रेंडची मुलगी, आणि तनू ती दुसरीकडे, तिला अजिबात व्हिडिओमध्ये यायला वगैरे आवडत नाही. तर हा प्रमोशनल व्हिडिओ बनवायचा होता, म्हणून आम्ही वेगवेगळ्या पोजमध्ये हा व्हिडिओ ट्राय करत होतो. तरी ते ना व्हिडिओ म्हणजे पहिल्यांदाच बनवत होता असं, त्यामुळे हसायला भरपूर येत होतं. मग वेगवेगळ्या पोजमध्ये फायनली व्हिडिओ बनवून झाला आहे. तो पण इंस्टाग्रामला तुम्हाला पाहायला मिळेल. नंतर मग दर्शू म्हणजे आमची फ्रेंडची मुलगी, ती काढत होती व्हिडिओ, त्यामुळे सारखं यायला लागत होतं की कसं काय येतोय व्हिडिओ वगैरे. इथून पुढचा व्लॉग तुम्हाला उद्या पाहायला मिळेल, त्यासाठी स्टे ट्यून. चला मग व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटू मग उद्या, बाय.